श्रोते हो, आनंदाचे भोजन व भोजनाचा आनंद मला घड्याळ माहिती आहे, मोजून 3 मिनिटात या ठिकाणी मी या 20व्या एंडोमेंट लेक्चर सिरीजचा फ्लॅशबॅक आपल्यासमोर मांडणार आहे. श्रोते हो, संत ज्ञानेश्वर संत तुकारामांच्या नावाने सुरू झालेली ही 20वी व्याख्यानमाला संपन्न होत आहे. आज 20 वर्ष पूर्ण झालीत. पुढचे वर्ष हे 21वं वर्ष. आपण 21व्या वर्षात पदार्पण करते झालो आहोत. 2016 हे आपल्या व्याख्यानमालेचं 21वं वर्ष असणार आहे. 21व्या शतकातली आपली 21वी पुढची व्याख्यानमाला व त्याच्या तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. श्रोते, विज्ञाननिष्ठ असणारी ही व्याख्यानमाला ही कदाचित एकमेव व्याख्यानमाला असेल. याच्यामध्ये वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, संत अशा विविध विचारांचे लोक एकत्र आणणारी ही व्याख्यानमाला आहे. विज्ञाननिष्ठ पण टाइम टेस्टेड व्हॅल्यू वर आधारित ही व्याख्यानमाला आहे. मी आत्ताच म्हटलं की या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य काय आहे. जगामध्ये खूप व्याख्यानमाला होतात, पुण्यामध्ये असंख्य व्याख्यानमाला होतात, पण 20 वर्ष सातत्याने होणारी ही व्याख्यानमाला याचं विशेष काय आहे. विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरलेले आपण सर्व जेव्हा मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण, मूल्यांवर आधारित शिक्षण एवढेच नव्हे तर भारतीय तत्वज्ञान, संस्कार व अस्मिता आपल्यामध्ये चेतना जागृत करणारी ही संत ज्ञानेश्वर संत तुकाराम व्याख्यानमाला आहे. ज्ञानाचा हा 20वा यज्ञ ज्ञानी होतो येथे अज्ञ. ज्ञानाचा हा 20वा यज्ञ ज्ञानी होतो येथे अज्ञ. विविध संस्कृती विविध रंग, श्रोते होती श्रवणी दंग. अशी ही व्याख्यानमाला आहे. या 20व्या व्याख्यानमालेत विचारांची मांदी अळी होती, त्याचा हा फ्लॅशबॅक. रंगभूमीवरील कार्यकर्ते, निर्माते, दिग्दर्शक, नट त्यांचा विचार आपल्यापर्यंत घेऊन आले. डॉक्टर जब्बार पटेल, श्रीरंग गोडबोले व रामदास फुटाणे यांनी मनोरंजनातून प्रबोधनपर विचार आपल्यासमोर मांडला. पोलीस, कायदा, सुव्यवस्था, लाईफ मॅनेजमेंट, मनाचे व्यवस्थापन या विषयावर पोलीस महासंचालक प्रवीणजी दीक्षित, डॉक्टर भूषण उपाध्याय व डॉक्टर PC सैगल यांनी आपले विचार आपण सर्वांपर्यंत पोहोचवले. युवा पिढीच्या पुढे आदर्श निर्माण असलेले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास, त्यांचा प्रवास आपल्यासमोर जिवंत करणारे प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, कित्येकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत होतो. पांडुरंगजी बलकवडे यांनी लोककल्याणकारी छत्रपती शिवराय यांचा अनोळखी असलेला इतिहास आपणासमोर उलगडला, तर विदा सावरकरांवर प्रथमच या सभागृहात एक वेगळा सावरकरांबद्दलचा इतिहास आपणासमोर मांडला ते डॉक्टर शेषराव मोरे यांनी. जीवनामध्ये एव्हिडन्सेसचे महत्त्व सांगणारे डॉक्टर जगदीश हिरेमठ आपल्याला 16 वर्षापासून आरोग्य विषयक तत्वांवर मार्गदर्शन करत असतात आणि आजही त्यांचं व्याख्यान आपल्याला तेवढंच फ्रेश वाटतं. जीवनाची पायवाट सोपी करून सांगणारे डॉक्टर अविनाश वाचासुंदर, तर नाथ संप्रदाय व भागवत एकमेव शांतीचा मार्ग या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विषय मांडणारे भागवताचार्य मोहन महाराज कठाळे शास्त्री, ज्ञानाची उंची व विचाराची पारदर्शकता आपण त्यांच्याप्रती अनुभवली. या माइल्स MITच्या विश्वाचे प्रमुख आधारस्तंभ, मार्गदर्शक, गाईड, फिलॉसॉफर्स व या 35 वर्षाच्या वाटचालीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे जगद्विख्यात 2 शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर व समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय भटकर सर, या दोघांचेही मार्गदर्शन पुनश्च एकदा कराड सरांच्या या अमृत महोत्सवात लाभावे हा सुद्धा श्रोते एक मोठा संकेत आहे. आपल्या MITच्याच परिवारातील आपलेच डॉक्टर संजय उपाध्ये, डॉक्टर SN पठाण, डॉक्टर सुभाष आवळे, पंडित वसंत गाडगीळ व प्राध्यापक दीपक आपटे यांनी सुद्धा या व्याख्यानमालेत आपले विचार आपल्यापर्यंत पोहोचवले. मला सांगायला आवडतं की कराड सरांनी ही सूचना दिली आहे की आपल्या सगळ्या प्राध्यापकांमध्ये, आपल्या सगळ्या स्टाफमध्ये एक विचारवंत, एक चिंतनशील, एक वक्ता दडलेला आहे. त्यांना सुद्धा हे प्लॅटफॉर्म मिळावं, त्यांनी सुद्धा समोर यावं व त्यांनी सुद्धा आपले विचार या मंचावरनं मांडावे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जे कोणी असतील त्यांनी आपली नावं द्यावीत, त्यांना हा मंच उपलब्ध आहे. आज या 20व्या व्याख्यानमालेत माननीय प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी आपले विचार मांडले. श्रोते, मला एक विशेष उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. हिंदू मुस्लिम एकता, विश्वशांती, इंटरफेथ डायलॉग, अजमेर, आळंदी इत्यादी विषयांना मूर्त स्वरूप या व्याख्यानमालेत आपल्याला बघायला मिळाले
आणि तेही प्रत्यक्ष उद्घाटनालाच. ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रेसिडेंट इमाम उमर अहमद इलियासी व रामकृष्ण मठ बडोद्याचे अध्यक्ष स्वामी निखिलेश्वरानंदजी महाराज. या अमृत महोत्सवात या 20व्या व्याख्यानमालेत हिंदू मुस्लिम धर्माचं ऐक्य मूर्त स्वरूप या उद्घाटनालाच दिसणं हा मला वाटतं सर हा खूप मोठा योगायोग आणि जो तुम्ही कार्य केलं त्या कार्याची पावतीच जणू या दोघांनी एकत्र येण्याने मिळालेली आहे. दोघेही अमेरिकेला जागतिक धर्म परिषदेत आम्हाला भेटले होते. आमंत्रणाचा स्वीकार केला व इथे त्यांनी विश्वशांती संघाचे जे कार्य आपण हाती घेतले आहेत त्याला आशीर्वाद दिला. नुसताच आशीर्वाद दिला नाही तर अयोध्येमध्ये जे सरांच्या मनामध्ये मानवता भवन मंदिर स्थापण्याचं जे कार्य सरांनी हाती घेतलंय त्याचा आधार सुद्धा ते या ठिकाणाहून घेऊन गेले. उद्घाटनालाच हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रूफ त्याचं एव्हिडन्स एक चांगला मेसेज समाजापर्यंत पोहोचला. दोन्ही धर्माचे नेते एकमेकांना अभिवादन करत होते. वैचारिक देवाणघेवाण समजून घेऊन धर्मांचा सन्मान करत होते. सईद कळबे रजवी यांनी धर्मग्रंथ हे जीवनग्रंथ पठवून दिले. उद्घाटनाचा कार्यक्रम अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर जागतिक धर्म समभावाचे एक उत्कृष्ट उदाहरण होते असे आम्हाला वाटते. श्रोते हो, मी म्हणालो की 21व्या व्याख्यानमालेची सुरुवात या ठिकाणी झाली आहे. आपली काही अभिप्राय असतील तर आपण जरूर आम्हाला कळवावे. मला उल्लेख करायचा आहे या व्याख्यानमालेसाठी ज्यांचे सहकार्य लाभले आहे त्यांचा. संजय उपाध्ये सकाळी म्हणाले की योगेश पारखी, स्वतः संजय उपाध्ये, आमचे पॉलिटेक्निकचे प्राध्यापक सुनील कराड, रवी रणभोर, घाटोळकर, जाधव, किती नावं घेऊ. वक्त्यांची यादी तयार करायची, कराड सरांसमोर ती ठेवायची, कराड सरांची परवानगी घेतल्यानंतर आयोजन आणि नियोजनाला सुरुवात करायची, अशी या व्याख्यानमालेची सुरुवात होते. योगाची संपूर्ण कमिटी, कॅटरिंग कमिटी, स्टेज विषयक कमिटी व सर्व कमिटी सदस्य यांचे मी आभार मानतो. या व्याख्यानमालेचा 20 वर्षाचा विस्तार सर्व विचार समावेशक माणसामधला माणूस घडविण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ही व्याख्यानमाला करीत आहे. विश्वशांती संघाचा माणूस घडवण्याचं हे पुण्य कार्य ही व्याख्यानमाला करीत आहे. श्रोते हो, या जगातील हिंसा अत्याचार रोखायचे असतील तर माणसातला माणूस समाजाला घडवावाच लागेल. एक 4 ओळी उद्धृत करून मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या 4 ओळी आहेत. माणूस आपल्या या कवितेत ते म्हणतात की माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, 10 दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव. मीच येथे ओसाडीवरती नांगर धरुनी दुबळ्या हाती, कणकण ही जागवली माती, दुर्भिक्षांच्या छाताडावर हसत घातला घाव, माणूस माझे नाव, माणूस माझे नाव. ही शेते अन ही सुख सदने, घुमते यातून माझे गाणे, रोज आळवित नवे तराणे, मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षणक्षण नवा उठाव, माणूस माझे नाव, माणूस माझे नाव. मी आपण सर्वजण या 7 दिवस या व्याख्यानमालेला उपस्थित राहिलात. आनंदाची देवाणघेवाण झाली, वैचारिक देवाणघेवाण झाली. पुनश्च आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिवादन. धन्यवाद.